गुड इव्हनिंग बेटा. सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. आज विद्यार्थ्याचे आग्रह असतो काही मॅथमॅटिक्सचे एक्झाम्पल विद्यार्थ्याच्या डिमांड प्रमाणे सॉल्व्ह करायचा प्रयत्न चालू आहे. विद्यार्थ्याची डिमांड आहे की सर हा कन्सेप्ट सांगा, आणि माझ्यासमोर विद्यार्थी आहेत, हे 11चे विद्यार्थी आहेत. तर 11च्या विद्यार्थ्यानुसार ठीक आहे ना, मॅथमॅटिक्स कुठल्याही क्लासमध्ये असो, तुम्हाला 5वी पासून मॅथमॅटिक्स हा विषय आहे, तर प्रत्येक विद्यार्थ्याला जेव्हा त्याचा विस्तार वाढतो तर कन्सेप्ट तीच असते. भले 10वी नंतर चेंज होते टॉपिक, पण कन्सेप्ट तीच असते. मग त्या मॅथमॅटिक्स मध्ये जर बेसिक ओके असेल तर आपल्याला कुठलाही मॅथ सॉल्व्ह करता येते. आणि ऑब्व्हियसली मी कॉम्पिटिटिव्हचा विद्यार्थी असल्यामुळं हे आमच्यासाठी इझी बाब आहे. जेव्हा मी विद्यार्थ्यांना शिकवत असतो तर विद्यार्थी डिमांड इच्छेनुसार तर मॅथमॅटिक्स किती इझी पद्धतीने सोडवता येते, कसे नियम्स असतात, कसे रूल्स असतात. आता आपल्याला इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व्ह करतो ना, तर इक्वेशन मध्ये एक एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे की सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन युजिंग क्रॅमर रूल्स. क्रॅमर रूलच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं, हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. बा इक्वेशन म्हणल्यानंतर व्हेरिएबल आले. ओके, या ठिकाणी दिलं दोन इक्वेशन आहेत. फर्स्ट इक्वेशन कुठलं आहे बेटा, तर 5x + 3y = -11 अँड 2x + 4y = -10. हे दोन इक्वेशन. आता या दोन इक्वेशनची व्हॅल्यू आपल्याला x ची आणि y ची व्हॅल्यू काढायची. साध्या तलाठी परीक्षेपासून ते MPSC UPSC पर्यंत हे प्रश्न आलेले आहेत, आणि साधी आहे. जेव्हा ते एक्झाम होतात त्याचा बेस असतो खालच्या माध्यमिक 11-12 हा बेस असतो. तर जेव्हा हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असते, बरेच दिवस झाले असते 10वी 11वी 12वी सोडून, आणि तेव्हा प्रश्न येतो, तर तेव्हा क्रॅमर्स रूल्स आठवायला विद्यार्थ्यांना बराच वेळ लागतो. पण तसं नाही करायचं, थोडं रिमाइंड केलं तर हे लॉंग टर्म साठी मेथड आहे. तर आपण इक्वेशन सॉल्व्ह करू, पण काय सूचना आहे, तर क्रॅमर्स रूल्सची सूचना आहे. काय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियसली इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल्स. एक्झाम्पल दिलं, 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. दिस इज डिटर्मिनंट. हे डिटर्मिनंट आहे, पण डिटर्मिनंट सिंपल आहे आणि क्रॅमर्स रूल्स आहे. आता क्रॅमर्स मध्ये कोणत्या बेटा माहिती आहे का, या रूल्स मध्ये ना त्या सायंटिस्टचं नाव आहे. त्या सायंटिस्टने एक मेथड तयार केली आहे क्रॅमर्सनं, आणि ती आपण जे मेथड यूज करतो ना, त्या मेथडचा उपयोग करतो या ठिकाणी. मग चला यूज करू. या मेथड मध्ये तुम्हाला जनरली 5 फॉर्म्युले यूज करावे लागतात. किती? 5. एकच मिनिट, चल कंटिन्यू. किती फॉर्म्युले यूज करा? 5 फॉर्म्युले. अरे 5 फॉर्म्युले मध्ये कोणते फॉर्म्युले आहेत? 5 मी तुम्हाला सांगतो ना. तर याच्यामध्ये 5 फॉर्म्युले मध्ये पहिला फॉर्म्युला आहे, तर फर्स्ट फॉर्म्युला तुम्हाला तर डी चा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. कुठला बेटा? डी फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला कुठला आपला, तर dx फॉर्म्युला. तिसरा कुठला आहे? dy फॉर्म्युला. फोर्थ x व्हॅल्यू, आणि नंतर y व्हॅल्यू. म्हणजे एवढे फॉर्म्युले आपल्याला यूज करून त्या ठिकाणी ती व्हॅल्यू ड्रॉ करायची आहे. आता ती व्हॅल्यू तुम्ही जेव्हा ड्रॉ करता ना, एकच मिनिट हा, ती व्हॅल्यू तुम्ही जेव्हा ड्रॉ करता ना, तर त्या ड्रॉ व्हॅल्यू मध्ये ओके, त्या ड्रॉ व्हॅल्यू मध्ये फॉर्म्युला तुम्ही लक्षात देणं मस्त आहे. या ठिकाणी डी ची व्हॅल्यू काय लक्षात घ्या. डी ची व्हॅल्यू काय, डी चा फॉर्म्युला काय, तर डी चा फॉर्म्युला बेटा A1 A2 B1 B2. दिस इज फॉर्म्युला ऑफ ए डी. त्यानंतर dx चा फॉर्म्युला काय, तर dx चा फॉर्म्युला आहे C1 C2 B1 B2, राईट. अँड त्यानंतर बरोबर आहे. आणि थर्ड कुठला, dy चा फॉर्म्युला काय, dy चा फॉर्म्युला आहे बेटा, तर हा डी याचा कसं आहे, सॉरी dx चा फॉर्म्युला काय झाला तुमचा, तर C1 C2. dy चा काय, तर dy चा फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही शॉर्ट मध्ये, बोर्ड छोटा आहे आपल्याकडे, ठीक आहे. dy चा काय फॉर्म्युला आहे A1 A2 C1 C2. आणि त्यानंतर हे एवढे फॉर्म्युला झाल्यानंतर आपल्याला x फॉर्म्युला काय वापरायचा आहे, तर dx/d. सेकंड y चा फॉर्म्युला काय करायचा बेटा आपल्याला, dy / d. म्हणजे मित्रांनो तुम्हाला हा फर्स्ट फॉर्म्युला यूज करावा लागेल. त्या ठिकाणी डी ची व्हॅल्यू निघेल. डी ची व्हॅल्यू काय, डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट जेव्हा तुम्ही आपण काढतो ना, तर त्यानुसार तुम्हाला दोन इक्वेशन आहेत. 5x + 3y = -11, 2x + 4y = -10. तर 5x + 3y = डोंट टॉक प्लीज.
5x प्लस 3y इक्वल टू -11 आणि 2x प्लस 4y इक्वल टू -10. तर या ठिकाणी बेटा ही जे फर्स्ट इक्वेशन आहे ना त्याची फर्स्ट व्हॅल्यू हे a1 ची व्हॅल्यू असते. दिस इज b1 व्हॅल्यू, दिस इज c1 व्हॅल्यू. इथं a2 व्हॅल्यू, b2 व्हॅल्यू, c2 व्हॅल्यू. बघ आपल्याला ज्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू आहे ते आपल्याला मिळाली. तर पहिले आपण काय करतो, डी ची व्हॅल्यू काढू बेटा. डी चा फॉर्म्युला a1 बाय a2 b1 बाय b2 व्हॅल्यू. चला व्हॅल्यू ठेवता. तर a1 किती आपल्यासाठी बेटा, तर 5. ओके. तर a2 किती आहे बेटा आपल्याकडे, 2. b1 किती आहे बेटा आपल्याकडे, 3. b2 किती आहे बेटा आपल्याकडे, b2 किती आहे आपल्याकडे, 4. चला क्रॉस करा, मल्टिप्लाय. 5 into 3, 3 into 2, right? 5 into 2. हा करा मल्टिप्लाय या ठिकाणी. 5 4 जा 20. ओके. and 3 2 जा 6 is equal to करा. तर सबट्रॅक्शन करून टाका. आन्सर काय राहील तुमचा 14. म्हणजे डी ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल का बेटा, येस. ओके. डी इज इक्वल टू काय, 5/2 3/4. क्रॉस मल्टिप्लाय केला आपण. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर किती मिळाला आपल्याला, 14. नंबर 2. आता कशी व्हॅल्यू करायची आपल्याला, dx. ओके. नंबर 2 dx. आता dx ची व्हॅल्यू काय, तर dx मध्ये आता काय, c1 बाय c2. c1 ची व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडे, -11 आहे. लक्षात घ्या -11. भले आपला बोर्ड छोटा असं काय काळजी करू नका, आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायचे. ओके. c1 ची व्हॅल्यू किती आहे बेटा, मायनस किती आहे, तर -11 आहे. आणि c2 ची किती आहे, -10. ओके. मग त्या ठिकाणी आपल्या फॉर्म्युला मध्ये काय, b1 b2. तर b1 ची किती आहे आपल्याकडे, b1 ची 3. b2 ची किती आपल्याकडे, 4. चला क्रॉस मल्टिप्लाय करा बेटा. क्रॉस मल्टिप्लाय करा. 11 4 जा 44 म्हणजे -44. मायनस आपल्या फॉर्म्युला मध्ये दिलं आहे. 3 10 जा किती, -30 बेटा. ओके. मग काय झालं होतं आपलं, -44 मायनस मायनस प्लस 30. -44 प्लस 30 सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला किती होतात, तर -14 होतील. त्या ठिकाणी -14 dx ची व्हॅल्यू निघाली. त्या ठिकाणी dy ची व्हॅल्यू काढू आपण. आता dy ची व्हॅल्यू, dy ची व्हॅल्यू काढताना तुम्हाला फॉर्म्युला काय आहे, तर इथे दिलं आपण a1 a2 c1 c2. a1 ची व्हॅल्यू किती आहे, 5. चलो बेटा 5. a2 ची व्हॅल्यू किती आहे बेटा आपल्याकडे, 2. c1 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बेटा, -11. c2 ची व्हॅल्यू किती आहे, -10. चलो इसको क्रॉस मल्टिप्लाय करा. 5 into -10. तर या ठिकाणी काय करायचं, 5 into -10, राईट. -11 into 2. या दोघांचा मल्टिप्लाय करायचा. चला करू आपण. 5 10 चा किती, 50. पण -50. ठीक आहे. -50 -11 into 2 -22. मायनस मायनस यस प्लस. सो -50 प्लस 22. आता या ठिकाणी मायनस प्लस सबट्रॅक्शन करा बेटा. चला सबट्रॅक्ट करू आपण. 50 मधून 22 काढा. चला 50 मधून 25 काढा. तर किती आपल्याला उत्तर, तर लक्षात घ्या 10 मधून 2 गेले 8 आणि 4 मधून 2 गेले 2, 28. कोणते 28, -28. चलो लेट्स गो. बाबा ही झाली तुमची डी वाय ची व्हॅल्यू झाली बेटा. ही डी वाय ची व्हॅल्यू झाली. तुमची डी ची व्हॅल्यू निघाली. तुम्हाला डी ची व्हॅल्यू निघाली. डी एक्स ची व्हॅल्यू तुमची -14 आहे. ही सुद्धा व्हॅल्यू निघाली. म्हणजे डी ची व्हॅल्यू, डी एक्स ची व्हॅल्यू, डी वाय ची व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू निघाल्या. आता काय करायचं आपल्याला, एक्स व्हॅल्यू काढायची. एक्स चा फॉर्म्युला काय दिला या ठिकाणी, एक्स इज इक्वल टू dx बाय टी. तर एक्स इज इक्वल टू, यस एक्स इज इक्वल टू, राईट. तर एक्स इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे, चला dx ची व्हॅल्यू कुठे आपल्याकडे, तर किती आले आहे, -14 डिवाइड बाय डी ची व्हॅल्यू किती आली आपल्याकडे, 14 आली, राईट. चला डिवाइड करा बेटा. 40 1 जा 40, 40 1 जा 40. म्हणजे एक्स व्हॅल्यू इज -1. ओके. चला वाय ची व्हॅल्यू काढू आपण. त्या पद्धतीने वाय ची व्हॅल्यू या ठिकाणी समोर काढतो मी. छोटा बोर्ड असल्यामुळे अडचण आहे आपल्याकडे. डी वाय ची व्हॅल्यू आपली निघालते ना बेटा. किती निघालते आपली डी वाय ची व्हॅल्यू, तर -28 बाय डी ची व्हॅल्यू किती,
14 1 जा 14, 14 2 जा 28 म्हणजे -2 म्हणजे x व्हॅल्यू किती आपल्याकडे -1 अँड y व्हॅल्यू -2 ओके y व्हॅल्यू इक्वल टू -2 झालं आपला आन्सर. किती इझी आहे बेटा. ठीक आहे, छोटा बोर्ड आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे. पण परत एकदा सांगतो, पहिल्यांदा तुम्ही डी ची व्हॅल्यू ड्रॉ करा, सेकंड डी एक्स ची व्हॅल्यू ड्रॉ करा, त्यानंतर डी वाय ची व्हॅल्यू ड्रॉ करा. ह्या 3 व्हॅल्यू करा. 3 व्हॅल्यू केल्यानंतर आपण एक्स ची व्हॅल्यू काढू आणि वाय ची व्हॅल्यू काढू. यासाठी देर आर 2 इक्वेशन इज इम्पॉर्टंट, a1 a2 b1 a1 b1 c1 a2 b2 c2. हे आपल्याला 2 यूज केल्यानंतर हे आपल्याला क्रॅमर्स रूल सुद्धा 11 12 साठी सुद्धा परफेक्ट मॅथमॅटिक आहे. हे या पद्धतीने सॉल्व्ह करायचं. ओके, तर क्रॅमर्स रूल्स इझी आहे ना, काय अवघड आहे? 3 फॉर्म समजले. पहिला डी चा फॉर्म्युला काय सांगितला होता? a1 बाय a2 b1 बाय b2. dx चा फॉर्म्युला c1 बाय c2 b1 बाय b2 अँड dy चा फॉर्म्युला a1 बाय a2 c1 बाय c2. देर आर 3 मेन फॉर्म्युलाज. कशाचे होतात? डिटर्मिनंटचे, पण अकॉर्डिंग टू क्रॅमर्स. सिंपल मध्ये सिंपल आहे ना, पण क्रॅमर्स सुद्धा आहे ना 3 रूल्स. आणि याच्यामध्ये मग हे निघाल्यानंतर म्हणजे डी मिळाला, dx आपला मिळाला, dy मिळाला, त्यानंतर आपण बेटा x ची व्हॅल्यू काढू शकतो आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो. तर x चा व्हॅल्यू काय? dx बाय y, dx बाय d सॉरी d and y ची व्हॅल्यू dy बाय d. सो करेक्ट आन्सर इज x व्हॅल्यू -1 -2. या पद्धतीने सॉल्व्ह करा. ओके, थँक्यू.